जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाच्या घोषणा दिल्या जात असताना नागपूर जिल्ह्यातील अरोली येथील सूर नदी मात्र मानवी दुर्लक्ष आणि लोभामुळे अस्तित्वाच्या संकटात सापडली आहे। ग्रामस्थांच्या आरोपानुसार ग्रामपंचायत स्तरावरून सूर नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर घन कचरा टाकला जात आहे। प्लास्टिक, घरगुती कचरा आणि इतर घन पदार्थांमुळे नदीचे नैसर्गिक स्वरूप बिघडत असून अनेक ठिकाणी कचऱ्याला आग लावण्यात येत असल्याने वायू प्रदूषणाचाही प्रश्न गंभीर बनला आहे। याशिवाय सूर नदीतून बैलवंडीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। दिवस रात्र सुरू असलेल्या या वाळू तस्करीमुळे नदीपात्राची खोली वाढत असून नैसर्गिक जलप्रवाहावर परिणाम होत आहे। पर्यावरण तज्ञांच्या मते नदीपात्रातील वाळू ही नैसर्गिक जल साठवण यंत्रणा असते। अतिउत्खननामुळे भूजल पातळी खालावते, नदीकाठची धूप वाढते आणि जलचर तसेच जैवविविधतेचे मोठे नुकसान होते। सूर नदीच्या पात्रातील वाढते प्रदूषण आणि अवैध वाळू उपसा यामुळे भविष्यात पाणी टंचाईचे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। पर्यावरण दिनाच्या निमित्ताने केवळ वृक्षारोपण आणि घोषणांवर न थांबता नदी संवर्धनासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे। नदीपात्रात कचरा टाकणाऱ्यांवर कार्यवाही, अवैध वाळू उपशावर कठोर नियंत्रण आणि नदी पुनर्जीवनासाठी विशेष मोहीम राबवण्याची मागणी अरोली परिसरातील नागरिकांनी केली आहे। सूर नदी वाचवण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी आता जोर धरत आहे। महान्यूज 7 करिता पूनम बोरकर यांची रिपोर्ट।